नमस्कार. आपण पाहत आहात संदीप स्टार न्यूज डिजिटल मीडिया. लाखांदूर तालुक्यात केंद्र व राज्य शासनाच्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत वितरित करण्यात आलेल्या तूर बियाणे वाटप प्रक्रियेवर आता संशयाची पाल चुकचुकत आहे. शेतकऱ्यांनी बियाणे वाटपात अनियमितता आणि दुजाभाव झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. शेतकऱ्यांच्या माहितीनुसार ऑनलाईन फार्मर आयडी व आधार पडताळणी दरम्यान काही लाभार्थ्यांना पोर्टलवर 13 किलो तर काहींना 8 किलो तूर बियाणे मंजूर असल्याचे दिसून आले. मात्र प्रत्यक्ष वाटपाच्या वेळी काही शेतकऱ्यांना 8 किलो तर अनेकांना केवळ 4 किलोच बियाणे देण्यात आल्याचा आरोप आहे. मंजूर प्रमाण आणि प्रत्यक्षात मिळालेल्या बियाण्यात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. समान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना वेगवेगळ्या प्रमाणात बियाणे का देण्यात आले, यासाठी कोणते निकष लावण्यात आले, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. तसेच एकूण किती तूर बियाण्याचा साठा उपलब्ध होता, किती शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आली आणि प्रत्यक्षात किती बियाण्याचे वितरण करण्यात आले, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कडधान्य उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेत जर खरोखरच अनियमितता झाली असेल तर संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कृषी विभाग या आरोपांवर स्पष्टीकरण. तुमचं नाव काय? माझं नाव नमस्कार, विजय कुमार टिंबे, तालुका शिरोली. आपली जी योजना आहे कडधान्य आत्मनिर्भरता अभियान जी योजना आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे बियाणं आलं होतं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या दिवशी त्यांची संख्या महाडीबीटी पोर्टलवर हे पहिलं कसं होतं, ऑफलाईनवर ते आपण घेत होतो आणि मिनिटची वाटप करत होतो. परंतु यावर्षीपासून आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणं बंधनकारक आहे आणि त्याच्यानुसार वाटप करणं गरजेचं आहे किंवा बंधनकारक आहे. त्याच्यानुसार आपण पहिल्या दिवशी जेवढे अर्ज आले, अर्जांची संख्या खूप कमी प्रमाणात होती पहिल्या दिवशी, त्यामुळे आपण मार्गदर्शक सूचनेमध्ये जी कमाल मर्यादा होती त्याच्यानुसार आपण वाटप केले. परंतु दुसऱ्या दिवशी अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि अर्ज मोठ्या प्रमाणात आहेत आणि शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याला हे किमान 1 मिनिकिट मिळावं या उद्देशाने आपण तेव्हापासून 1 मिनिकिट प्रत्येक शेतकऱ्याला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कदाचित काही शेतकऱ्यांना असं वाटतंय की बाबा आम्हाला 1च किलो देतं, काही लोकांना वाटत आहे की आम्हाला 2 किलो देतं. हेतू हा स्पष्ट आहे की आपला समान न्याय या तत्वानुसार प्रत्येक शेतकऱ्याला किमान 1 बॅग आपण देण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून शेतकऱ्याला लाखांदूर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचेल, प्रसार होईल. आपला उद्देश हाच आहे कडधान्य आत्मनिर्भरता अभियानमध्ये की हा आपल्याला क्षेत्र विस्तार करायचा. त्याच्यानंतर दुसरं आहे की बियाणं बदल पण घडवायचा आहे. हा सगळा उद्देश आपण डोक्यात ठेवून हा निर्णय घेतलेला आहे. तरी माझी सर्व लाखांदूर तालुक्यातील शेतकरी बंधूंना हे आव्हान आहे की आपल्या कृषी विभागाला हे करावं, सहकार्य करावं आणि आपण जो निर्णय घेतलेला आहे तो लोकहितार्थ. याच्याबद्दल मी सांगते की जे आपण ऑनलाईन अर्ज करतो त्याच्यामध्ये आपण जे क्षेत्र टाकतो ते क्षेत्रानुसार काउंट आपला जो होतो बियाण्याचा तो तेवढा दिसतो, परंतु आपल्याला मार्गदर्शक सूचनेनुसार जास्तीत जास्त 1 एकर आपण एका शेतकऱ्याला देऊ शकतो.